प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्तात प्रीतीचा सलाम. ह्यावेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुला धन्यवाद देतो, मान महिमा देतो, तुझी स्तुती करतो. यावेळीसाठी, या क्षणासाठी आम्हाला सांभाळलं, सहाय्य केलं, आरोग्य दिलं, आशीर्वाद दिला. धन्यवाद देतो प्रभू. वचन शिकण्यास सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवबापाने आपल्याला तारणाची संधी दिली म्हणून देवबापाची स्तुती असो. आज संदेश नाही आहे, आज फक्त चर्चा आहे. ते बी प्रभू येशूच्या नावामध्ये चर्चा आहे. कारण प्रभू येशूने सर्व ख्रिस्ती लोकांना अनंतकालच्या पापापासून, अनंतकालच्या नरकापासून, अनंतकालच्या मृत्यूपासून वाचवलं आहे. म्हणून आम्ही त्याचे आभार मानतो. मी तर त्याचे विशेष आभार मानतो. परंतु एवढ्यावर चालणार नाही. आम्हाला प्रभूचे नियम तंतोतंत पाळायचे आहेत. आजची चर्चा मी कशावरून घेतली? मी प्रत्यक्ष ज्या गोष्टी मी पाहिल्या डोळ्यांनी, मी त्या सर्वांना शेअर करणार. मी पास्टर नाही, मी सेवक नाही, मी रेव्हरंट नाही. मी एक सामान्य विश्वासणारा आहे. आणि मी जे डोळ्याने पाहत आहे ते बायबलच्या एकदम विपरीत आहे, विरुद्ध आहे. मला खूप मोठं आश्चर्य वाटतं आहे की ख्रिस्ती लोकांजवळ प्रभूचं वचन आहे, प्रभूचं मार्गदर्शन आहे, प्रभूच्या सूचना आहेत, आज्ञा आहेत, संदेश आहेत. आणि एवढं असताना सुद्धा ख्रिस्ती लोक सैतानी बंधनामध्ये खूप अडकलेले आहेत. देव सामर्थ्यशाली आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे थकलेले. मी कोणाची टिंगल नाही करत, मी कोणाची निंदा नाही करत, मी कोणाचा अपमान नाही करत. ज्याला अपमान वाटत असेल त्यांनी समजावा. पण मी जे म्हणतो ते एकदा बायबलमध्ये, वचनामध्ये ते पडताळून पाहावं. आम्ही बायबलप्रमाणे, वचनाप्रमाणे आम्ही बाप्तिस्मा घेतला, प्रभुभोजन घेतला, त्याच्या संगतीमध्ये गेलो. याचा अर्थ आम्ही स्वर्गात नाही गेलो. आमचा नवीन जन्म फार महत्त्वाचा आहे. देहाने जन्मले ते देह आहे आणि आत्म्याने जन्मणार ते आत्मा आहे. स्वर्गात देह जाणार नाही. देवाने दिलेला आत्मा जो आपल्यामध्ये वस्ती करत आहे, मानवी आत्मा, हा त्याच्या आत्म्यासोबत स्वर्गात जाणार. तो एकटाने जाणार. त्याच्या आत्म्याचा शिक्का, त्याचा आत्म्याचं सिलिंग आमच्या ठाई आलं पाहिजे, प्रभू येशू येण्याच्या आधी किंवा आमच्या मृत्यूच्या आधी. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली पायरी प्रीती आहे. आम्ही किती प्रीती करतो हे पडताळून पहा. आणि आम्ही कशी प्रीती करतो हे पण पडताळून पहा. मी खूप समाज आणि खूप कास्ट पाहिली ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये, पण प्रत्येकाला फक्त समाजाबद्दल आपुलकी आहे. इतर समाज त्यांना मिक्स होत झालेला चालत नाही. खूप पाहिले मी. तुम्ही पण डोळे उघडून पहा, जवळून पहा. हे मी का सांगत आहे? जोपर्यंत वेळ आहे म्हणून तोपर्यंत प्रभूवर विश्वास ठेवा. आमची वागणूक सुधारा. मला समजलं, मी तुम्हाला सांगत आहे. नाही स्वीकारलं तो तुमचा प्रश्न आहे. मी आग्रह करणार, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी आग्रह करणार. कारण मला स्वर्गात चांगली जागा पाहिजे. आग्रह हे माझं काम आहे. एखादी व्यक्ती जर झोपेतून जागी होत असेल, आत्मिक निद्रेतून, तर मला त्या गोष्टीचा आनंदच वाटेल. खोट्या फुलथापांवर विश्वास ठेवू नका, खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नका. जर एदेन बागेमध्ये सैतान जाऊ शकतो, आपल्या मंडळीमध्ये सहज येऊ शकतो. देवबापाची स्तुती असो. प्रभू, आजचा दिवस तू आम्हाला छान आणि आनंदीच दिलास. धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन.